हॅलो फ्रेंड्स, आज आपण CPCची बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर ही बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला CPC नेमकं काय हे समजायला मदत होईल आणि तुम्हाला CPCच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स येतील त्याचं इंट्रोडक्शनमध्ये यापैकी बरीचशी माहिती टाकायला मदत होईल. तर चला व्हिडिओला सुरू करूयात आणि व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. आता कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर हा कोड इनॅक्ट कधी झाला आहे तर 1908 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलद्वारा इनॅक्ट झालेला आहे. 21 मार्च 1908ला इनॅक्ट झाला आहे आणि कमेन्स कधी झाले म्हणजे इन्फोर्स कधी झालं आहे तर 1 जानेवारी 1909 पासून इन्फोर्स झालं आहे. आता हे एक्सटेंड टू म्हणजे कुठं कुठं लागू आहे तर हा पूर्ण भारतात लागू आहे. याच्यात टोटल सेक्शन्स आहेत 158 सेक्शन, टोटल ऑर्डर आहेत 51 ऑर्डर आणि पार्ट आहेत 11 पार्ट 51 ऑर्डर आणि 158 सेक्शन्स आहेत. CPCचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, या कोडचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर 2 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत या कोडचे. त्याच्यातला मेन ऑब्जेक्ट काय तर जे लॉज आहेत सिव्हिल प्रोसिजरच्या रिलेटेड किंवा भारतातली जे सिव्हिल कोर्ट आहेत त्याच्यात जे लॉ प्रोसिजर्स होतात किंवा प्रॅक्टिस होतात त्याचे कन्सोलिडेट आणि अमेंड त्याच्यात दुरुस्त्या वगैरे करणे किंवा त्याचे जे प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो करण्यासाठी प्रोव्हिजन्स हे लॉ हे कोड जे आहे CPC ते प्रोव्हाइड करतं. हे मेन ऑब्जेक्टिव्ह. आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय तर CPC काय करतं, रेग्युलेट करतं प्रत्येक ॲक्शन सिव्हिल कोर्टमधली जोपर्यंत डिक्रीचं एक्झिक्युशन होत नाही आणि ऑर्डरचं एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत त्याच्या प्रत्येक प्रोसिजरला रेग्युलेट करतो. त्यासाठी हा कोड तयार केलेला आहे. आता या कोडचा स्कोप काय, CPCचा स्कोप काय तर CPC पर्टिक्युलरली काय स्टेट करतं, नथिंग इन दिस कोड शुड बी इंटरप्रिटेड ॲज लिमिटिंग or otherwise affecting the court's inherent authority to issue any orders required for the purposes of justice or to prevent misuse of the legal system. म्हणजेच काय तर या कोडमुळं कुठल्याही कोर्टची इनहरंट ऑथॉरिटी जे आहे जे जस्टिस च्या पर्पजसाठी यूज केल्या जाते किंवा लिगल सिस्टीमचा मिसयूज प्रिव्हेंट करायला केल्या जाते तर इनहरंट ऑथॉरिटी कोर्टची कुठंच डॅमेज होत नाही. आणि दुसरं काय तर हे जनरल लेजिस्लेशन आहे पण स्पेशल लॉ जिथं असतात तिथं स्पेशल लॉ प्रिव्हेल करतात या कोडच्या याच्यात. जर तिथं कॉन्फ्लिक्ट तयार झालं की स्पेशल लॉ मोठा का CPC मोठं तर स्पेशल लेजिस्लेशन जे असेल ते प्रेसिडन्स घेईल जिथं कॉन्फ्लिक्ट तयार होईल तिथं. हे स्कोप होता. आता याच्यातल्या काही टर्म्स आहेत आणि त्याच्या डेफिनेशन्स दिलेले आहेत CPCमध्ये तर सोप्या भाषेत समजून घेऊयात. आता ऑर्डर आहे, ऑर्डर सेक्शन 2 सबसेक्शन 14मध्ये दिलेली आहे CPCच्या. तर ऑर्डरला सोप्यात जर समजून घ्यायचं झालं तर ऑर्डरची डेफिनेशन अशी आहे, ॲन ऑर्डर विच इज नॉट अ डिक्री इज ॲन ऑर्डर. म्हणजे अशी ऑर्डर जी डिक्री नाही आहे तिला तुम्ही ऑर्डर म्हणता. आता डिक्री काय, डिक्रीची डेफिनेशन सेक्शन 2 सबसेक्शन 2मध्ये दिलेली आहे CPCच्या. तर डिक्री म्हणजे काय तर फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ ॲन ॲडज्युडिकेशन, एवढं लक्षात ठेवा. आता याच्यात काय होतं, डिक्रीमध्ये राईट्स ऑफ प्लेंटिफ आणि डिफेंडंटचे जे राईट्स आहेत ते सिव्हिल केसमध्ये हे डिक्रीद्वारे प्रोव्हाइड केले जातात. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल की डिक्री इज अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ ॲन ॲडज्युडिकेशन. आणि ऑर्डर म्हणजे काय तर ॲन ऑर्डर विच इज नॉट अ डिक्री इज ॲन ऑर्डर. आता जजमेंट म्हणजे काय तर जजमेंट म्हणजे असं स्टेटमेंट जे जजनं दिलेलं राहतं सिव्हिल केसमध्ये, ज्यामध्ये आता जजमेंटमध्ये इन्क्लूड काय काय राहतं, स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स राहतात, डिसाइडिंग पॉईंट्स राहतात, कोर्टचं डिसिजन असतं आणि रिझन बिहाइंड कोर्ट्स डिसिजन. म्हणजे कोर्टानं जो निर्णय दिले त्याच्यामागं काय काय कारण आहेत, कोणकोणत्या आधारावर निर्णय दिले ते जजमेंट, त्याला जजमेंट म्हणतात. त्यालाच मराठीत न्यायनिर्णयसुद्धा म्हणतात. आता एक्झिक्युशन काय, एक्झिक्युशनला आपण असं लक्षात घेऊ शकतो की एक्झिक्युशन म्हणजे काय तर कोर्टाने जे डिसिजन दिले त्याला ॲक्शनमध्ये आणणं म्हणजे त्याची अंमलबजावणी करणं म्हणजेच एक्झिक्युशन. आणि अपीलला आता CPCमध्ये कुठंच डिफाईन केलेलं नाही आहे पण अपीलला तुम्ही असं समजू शकता की जे लोअर कोर्टानं डिसिजन दिले किंवा जे कोर्टाने डिसिजन दिले, ज्या कोर्टातून डिसिजन आले त्याच्या अप्पर कोर्टमध्ये त्याच्यापेक्षा जे सुपिरियर कोर्ट आहे त्याच्यात जाऊन पिटिशन फाईल करणं त्या जजमेंटच्या अगेन्स्टमध्ये की आम्हाला याच्यातून न्याय नाही मिळाला, आम्हाला आणखी न्याय पाहिजे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पिटिशन दाखल करणं, त्यातून सॅटिस्फॅक्शन न झाल्यावर त्याला अपील म्हणतात. तर हे होतं CPCचा इंट्रो पार्ट म्हणजेच बेसिक इन्फॉर्मेशन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा हा व्हिडिओ CPCचा. आणि टाईम मिळाल्यानंतर आणखी असेच व्हिडिओ बनवले जातील. आणि तुम्हाला जर हँड रिटन नोट्स पाहिजे असतील तर स्लाईडच्या पहिल्या पार्टमध्ये जो टेलिग्राम ID दिला आहे त्याच्यावर मेसेज करा,